बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी आज मतदान. पवार कुटुंबियांकडून मतदानाचा हक्क बजावला तर सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवारांनी केलं मतदान. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांनी केलं मतदान. बारामतीच्या काटेवाडी मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क. अन्यायाविरोधात सर्वांनी लढा उभारण्याची गरज, सर्वांनी एकजुटीनं राहायला हवं. धाराशिवमधील डॉक्टर आंबेडकर जयंती कार्यक्रमात जरांगे पाटलांचं वक्तव्य. योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा अन्यथा कारवाई अटळ, रायगड जिल्हा परिषदेचे कृषी सभापती वैकुंठ पाटील यांचा इशारा. पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं मल्लिकार्जुन खरगेंना भोवलं. खरगेंना केंद्रीय निवडणूक आयोगाची नोटीस. 24 तासात उत्तर देण्याचे मल्लिकार्जुन खरगेंना आदेश. अजितदादांच्या अपघाताचा तपास संत गतीनं सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांनी दादांच्या अपघातासंदर्भात दिलेला शब्द पाळावा. आमदार रोहित पवारांचं वक्तव्य. भाजपा नगरसेवकांचा महापालिका मुख्यालयामध्ये मोठा गोंधळ. सुरक्षा रक्षक आणि भाजप नगरसेवकांमध्ये झटापटी. डम्पिंग ग्राउंड हटवण्यासाठी हातामध्ये बॅनर घेऊन मुख्यालयामध्ये केला प्रवेश. पंतप्रधान मोदींचा दहशतवादी उल्लेख करणं खरगेंना भोवलं. मल्लिकार्जुन खरगेंना केंद्रीय निवडणूक आयोगाची नोटीस. 24 तासात उत्तर देण्याचे मल्लिकार्जुन खरगेंना आदेश. सततच्या पराभवामुळे मल्लिकार्जुन खरगेंच्या डोक्यावर परिणाम. पंतप्रधान मोदींच्या टीकेला जनता उत्तर देईल. देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. पंतप्रधान मोदींबाबत खरगेंनी अपशब्द वापरले. अमित शहांचं वक्तव्य. राहुल गांधींसोबत मल्लिकार्जुन खरगेंचीही भाषा बिघडली. जेवढं मोदींवर बोलाल तेवढं कमळ फुलणार. अमित शहांचं वक्तव्य. मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये बजेटवरील चर्चेदरम्यान वातावरण तापलं. बजेटच्या भाषणाला सुरुवात होताच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी. स्वरूपानंद देशमुखांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देत जाऊ नका. माझ्या कुटुंबावर कोणीही बोलण्याचा प्रयत्न करू नका. धनंजय देशमुखांचा स्वरूपानंद देशमुखांना खोचक सल्ला. खासदार पप्पू यादव यांचं वादग्रस्त वक्तव्य. नेते मंडळी महिलांकडे गिधाडांच्या नजरेनं पाहतात. पप्पू यादव यांच्या विधानानं नवा वाद उफाळून येण्याची शक्यता. धरणांतील गाळामुळे जलसाठ्यावर गदा. हजारो कोटींचं पाणी गाळाखाली. गाळमुक्त धरणांसाठी तंत्रज्ञानाचा आधार घेऊन लवकरच धोरणं ठरवणार. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती. शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाची सरकारकडून दखल. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या संपावर चर्चा. मुख्य सचिव राजेश अग्रवाल करणार संपकऱ्यांशी चर्चा. संपाबाबत तोडगा काढण्यासाठी सरकारचे प्रयत्न. मराठी रिक्षा चालकांच्या विरोधामध्ये मनसे मैदानात. आजपासून मराठी येते असे फलक मराठी रिक्षांवर झळकणार. गोरेगाव स्टेशन परिसरातील रिक्षांमध्ये मनसेकडून पोस्टर चिटकवण्यात आले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कथित घोटाळा प्रकरणी आमदार रोहित पवारांना कोर्टाकडून दिलासा. कोर्टाच्या निर्णयानंतर रोहित पवारांची सोशल मीडियावर पोस्ट. घायल हो इसलिए घातक हो, रोहित पवारांचा सूचक इशारा. राज्य सरकारी कर्मचारी संपावरती ठाम. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासोबत 1.5 तास चर्चा. सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना शिष्टमंडळासोबत मुख्य सचिवांची चर्चा. काँग्रेस कधीच महिला आरक्षणाच्या विरोधामध्ये नाही. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस श्रद्धा ठाकूर यांचं वक्तव्य. महिलांना 33% आरक्षण देण्याचं काम काँग्रेसनंच केलं असंही केलं विधान. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर. राष्ट्रवादीच्या सेल प्रमुखांचा शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश. बीड जिल्हा कारागृहामध्ये वाल्मिक कराड गँगकडनं एका कैद्याला मारहाण केल्याचा आरोप. ऑडिओ क्लिपमध्ये जरांगेंना धमकी दिल्याचा देखील उल्लेख. जरांगे पाटील आक्रमक. बोंद अशोक खरातला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार. 5व्या गुन्ह्यामध्ये अशोक खरात पोलीस कोठडीमध्ये. आज पुन्हा पोलीस कोठडी वाढवून घेण्यासाठी तपास यंत्रणा प्रयत्न करणार. कथित मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरण. मुख्य आरोपी केतन कदमला दिलासा. अखेर मुंबई उच्च न्यायालयाकडनं जामीन मंजूर. मे महिन्यामध्ये केतन कदमला झाली होती अटक. अमरावतीमधील महिलांवरील अत्याचार प्रकरणी आरोपीची थार गाडी पोलिसांनी केली जप्त. 2 पिस्तूल देखील जप्त केल्याची प्राथमिक माहिती. नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणी संशयितांना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार. संशयितांना पोलीस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी याकडे लक्ष. साताऱ्याच्या जावळी तालुक्यामध्ये पावसाचा कहर. ओझरे गावात शाळेची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू.
राज्यात पुढील 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी. दक्षिण विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक तात्पुरत्या स्वरूपामध्ये राहणार बंद. 2 दिवस वाहतुकीत काही महत्त्वाचे बदल. पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं प्रशासनाचं. वाहन चालकांना आवाहन. वसई येथे बद्रीनाथ मंदिर भक्तांसाठी खुलं. माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची कार्यक्रमाला उपस्थिती. टपाल विभागातील रिक्त पदं तातडीनं भरा. टपाल विभाग स्थानीय लोकाधिकार समितीची मागणी. नाशिकसह थायलंडमध्ये देखील होणार कुंभमेळा. थायलंडमध्ये पहिल्यांदाच भव्य महाकुंभ मेळ्याचं आयोजन. पीठाधीश्वर कल्कीराम महाराज यांची थायलंडमध्ये घोषणा. अटल सेतू ते पुणे द्रुतगती मार्ग कनेक्टरच्या कामाला वेग. फेब्रुवारी 2027 पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट. वाशिममधील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर. अकोला नांदेड महामार्गावर सर्व्हिस रोडचं काम सुरू. पुसद नाका या वर्दळीच्या चौकामध्ये वाहतूक पूर्णपणे ठप्प. दुपारच्या उन्हात वाहन चालक आणि प्रवाशांचे मेगा हाल. मेट्रो मार्गिका 5A टप्पा 1 आणि टप्पा 2 ला मंजुरी. टप्पा 1 मध्ये कापूरबावडी ते धामणकर नाका मेट्रोला मंजुरी. तर टप्पा 2 मध्ये धामणकर नाका ते दुर्गाडी मंजुरी. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. बटरफ्लाय वॉल बसवण्यासाठी ब्लॉक. पाणी जपून वापरा. पुढील 5 दिवस पाणी काढून आणि उकळून प्या. महापालिकेचं मुंबईकरांना आवाहन. महापालिका रुग्णालयामध्ये लवकरच रोबोटिक शस्त्रक्रिया. आयुक्तांकडून कार्यवाहीचे निर्देश. हवामानाचा मूड बदलला. वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा. अवकाळीची धास्ती वाढली. पुढील 3 दिवस धोक्याचे. तापमान वाढीचा भारताला चटका. तर 20 उष्ण शहरांमध्ये देशातील 19 शहरांची होरपळ. सांगली जिल्ह्यामध्ये ऊसाचे कारखाने वाढले. ऊस घटला. यंदा 1.25 लाख हेक्टरवर लागवड. आडसाली लागणीमध्ये घट. जेई मेन्स 2026 सत्र 2चा निकाल जाहीर. मुंबईचा माधव वेराडिया आणि पुण्याचा सिद्धार्थ अथळे यांना 100%. आरटी प्रवेशांसाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ. 39,000 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले जाणार. गळ्यामध्ये स्कॅनर घालून छत्रपती संभाजीनगरात अनोखं आंदोलन. सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये घोटाळ्याचा आरोप. स्कॅनर घोटाळ्याचा चौकशीची मागणी. अभियंता अतुल चव्हाण यांची बदली करण्याची देखील मागणी. कोल्हापूरच्या कुवाड बाजारपेठेतील फलक चर्चेत. नागरी समस्यांमुळे मुलांची लग्न ठरवण्यात अडचणी. रस्ते, पाणी, कचरा या समस्यांमुळे कोणी मुली देईनात. अज्ञातांनी लावलेला फलक सध्या चर्चेचा विषय. वसुंधरा वाचवण्यासाठी झाडांभोवतीचं कॉन्क्रिटीकरण काढा. अन्यथा कोर्टामध्ये अवमान याचिका दाखल करणार. स्वराज्य अभियान संघटनेचा इशारा. इंदापूरमध्ये लोडशेडिंगच्या विरोधामध्ये रस्ता रोको. अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित. भिवंडीमधील दर्गा रोड परिसरामध्ये महानगरपालिकेची मोठी कारवाई. विकास आराखड्यानुसार अतिक्रमण हटवण्यास सुरुवात. नागरिकांना उत्तम सुविधा देण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया गरजेच्या. एपीएमसीमध्ये आंब्याची विक्रमी आवक. अक्षय तृतीयेनंतर हजारो पेट्या दाखल. हापूस आंब्याचे दर काही प्रमाणात घसरले. मालवण तालुक्यातील चौके ते कुडाळ मार्गावरील धामापूर परिसरातील मुख्य रस्त्यानजीकच्या माळ रानावर रवा गवारेड्यांचा कळपांचा संचार. ग्रामस्थ मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण. येरवाडा येथील मनोरुग्णालयामध्ये गंभीर प्रकार समोर. शासकीय निवासस्थानामध्ये अनधिकृत चर्च तर चर्चमध्ये धर्मांतराचे प्रकार घडत असल्याचा दावा. संबंधित व्हिडिओ समोर आल्यानंतर संताप व्यक्त. विदर्भामध्ये उन्हाची तीव्रता वाढली. बुलढाण्यामध्ये उन्हाचा पारा 40शी पार. दुपारी 12 ते 4 या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट. जिल्हा सामान्य रुग्णालय हीट स्ट्रोकसाठी सज्ज. सिल्लोडमध्ये कर्मचाऱ्यांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद. आपल्या हक्काच्या मागण्या शासनानं मंजूर कराव्यात. कर्मचाऱ्यांची मागणी. उभ्या असलेल्या बाईकचा अचानक स्फोट. लातूरच्या उस्मानपुरा परिसरातील घटना. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. स्फोटाचं कारण नेमकं अस्पष्ट. वाशिम जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पीक कर्ज वितरणाला सुरुवात. बँकांकडून एका दिवसामध्ये केवळ 30,000 रुपयांचेच वितरण. त्यामुळे उर्वरित रकमेसाठी शेतकऱ्यांना दररोज फेऱ्या मारण्याची वेळ. भिवंडीतील दाभाड पाणीपट्टी वसुलीमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप. माहिती अधिकार कार्यकर्ते शांताराम पाटलांचा आरोप. भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या विरोधामध्ये कारवाई करण्याची मागणी.
धाराशिव जिल्ह्यातील आर्णी गावात गारपिटीनं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी साधला संवाद। पाण्यासाठी महिलांचा वडकी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा 2 दिवसांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिल्यानंतर मोर्चा मागे घेण्यात आला। कल्पना कराडच्या अडचणीमध्ये आणखी वाढ, कल्पना कराडचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, राहता सत्र न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळला। धुळ्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जनतेला फटका, संपामुळे शासकीय कामकाजावर मोठा परिणाम, कार्यालयामध्ये कर्मचारी नसल्यानं नागरिकांचे हाल। जालन्यातील नेर येथे अपर तहसील कार्यालय स्थापन करा, नेर ग्रामस्थांची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। सांगलीमध्ये नूतन पोलीस अधीक्षक तुषार दोसे यांनी स्वीकारला जिल्ह्याचा पदभार, मावळते अधीक्षक घुगे यांना देण्यात आला निरोप। साताऱ्यामध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ, पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। मुंबईतील मिठी नदीचं कंत्राट, अनुभवी कंपन्यांच्या झोळीमध्ये 3 टप्प्यात केली जाणार मिठी नदीची सफाई। मिठी नदी सफाईवर पालिका 30 कोटींचा खर्च करणार, स्थायी समितीमध्ये यासंदर्भातला प्रस्ताव करण्यात आला मंजूर। गॅस सिलेंडरमध्ये गॅस नाही तर पाणी असल्याचा धक्कादायक प्रकार समोर, मीरा रोडच्या पेणकरवाडा येथे HP गॅसचा अनागोंदी कारभार समोर। बेळघाटच्या बोर्दा गावात स्वखर्चानं बोरवेलचं काम, पाणी टंचाईवर मात, शासनानं निधी न दिल्यानं गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून निधी जमा करून पाण्याची व्यवस्था केली। आखातातील संघर्षामुळे कांदा 10 रुपये किलो, निर्यातदारांचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी उपाययोजनेची मागणी। 150 डबल डेकर 2 वर्षापासून रखडल्या, 1 महिन्याच्या कालावधीनंतर कंत्राट रद्द करण्याचा बेस्टचा निर्णय। मुंबई मेट्रोची धाव आता कल्याण उल्हासनगरपर्यंत, 18,000 कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्याला मान्यता। राज्यातील पदविका विद्यार्थ्यांना मिळणार जर्मनी, जपानमध्ये रोजगाराची संधी, भाषा आणि कौशल्य प्रशिक्षणावर विशेष भर दिला जातोय। मुंबई ठाण्यासह किनारपट्टीवर 23 आणि 24ला मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील हवामान कायम राहील, हवामान खात्याची शक्यता वर्तवण्यात आली। वन टाइम सेटलमेंटसाठी बँकेवर सक्ती करू शकत नाही, मालमत्ता लिलाव प्रकरणामध्ये हायकोर्टाचा कर्जदारांना झटका। सातारा वनपरिक्षेत्रामध्ये वणवा लावणाऱ्यांवर वन विभागाची कारवाई, वनक्षेत्राला जाणीवपूर्वक आग लावणाऱ्या कोंडिबा कण्हेरला अटक। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील अनेर डॅम अभयारण्यामध्ये सातत्यानं लागणाऱ्या आगीमुळे वन्यजीवांचं मोठं नुकसान, अभयारण्यामध्ये वन्य प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठ्यांची व्यवस्था नसल्यानं वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती। नाशिकच्या IT कंपनीतील धर्मांतर प्रकरणी मुंबईत मनसे आक्रमक, मनसेकडून गोरेगाव दिंडोशी विभागामध्ये IT कंपनीला निवेदन। यवतमाळमध्ये महिलांची जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक, विविध मागण्यांसाठी लाँग मार्च, महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर थेट प्रवेश, तर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर। बुलढाण्यामध्ये युवकाची गळफास घेत आत्महत्या, लग्न होत नसल्याच्या कारणावरून आत्महत्या, नैराश्यातून टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती। गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणी वनराई पोलिसांकडून एका महिलेला अटक, नेस्को प्रकरणातील 11वी अटक, संबंधित महिला उल्हासनगरची रहिवाशी असल्याची माहिती। गडचिरोलीमध्ये शहीद पोलीस जवानाच्या मुलाला अनुकंपा तत्वावर वर्ग 1 दर्जाच्या पदावर नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवत तब्बल 2,16,00,000 रुपये उकळून केली फसवणूक। भिवंडी महानगरपालिकेच्या अतिक्रमण कारवाई दरम्यान अधिकाऱ्यावर दुकानदाराची अरेरावी, दुकानदाराच्या विरोधात पोलिसांनी केला गुन्हा दाखल। रायगड हत्याकांडातील सर्वात मोठी अपडेट, पल्लवी मोरेच्या मारेकऱ्याचा फोटो लोकशाही मराठीच्या हाती, नरादम अनीस मोहम्मद खान मालदारचा फोटो आला समोर। रायगडमधील हत्याकांड प्रकरणामध्ये मनसेची उडी, पल्लवी मोरे हत्याकांड प्रकरणामध्ये आरोपी मुकाटच, आरोपीला अटक न झाल्यानं मनसेनं व्यक्त केला संताप। नेस्को प्रकरणानंतर मुंबईमध्ये होणारे कॉन्सर्ट रद्द, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारतींची माहिती। वाशिम जिल्ह्यातील मानोरा शहरामध्ये मंदिरात चोरीची घटना घडली, दानपेटी फोडून चोरट्यांनी रोख रक्कम लंपास केली, ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद।
विवाहितेनं रचला आपल्याच मुलाच्या अपहरणाचा बनाव. प्रियकरानं साथ सोडल्यानं विवाहितेचा प्रताप. प्रियकराला अद्दल घडवण्यासाठी कारनामा. मालेगावच्या वडनेर खाकुर्डी येथील धक्कादायक घटना. प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढत दिव्यांग तरुणीवर अत्याचार. नागपूरच्या पाठोडा परिसरातील धक्कादायक घटना. बांधकाम मजुरानं लग्नाचं आमिष दाखवत केली फसवणूक. पिंपरी चिंचवड पोलिसांचा मोठा दणका. सायबर टोळीवर पहिल्यांदाच मकोका अंतर्गत कारवाईने सायबर गुन्हेगारांचे धाबे दणाणले. नालासोपारा अचोळे पोलिसांची मोठी कारवाई. सराईत बाईक चोर जाळ्यामध्ये एकूण 3 गाड्या जप्त. संशयितांचा शोध सुरू. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील मलठणमध्ये नारळाच्या झाडावर पडली वीज. परिसरामध्ये भीतीचं वातावरण. सुदैवानं जीवितहानी नाही. 2 सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग. तर शेगाव येथील वाटिका परिसरातील घटना. सुदैवानं कोणीही जखमी नाही. कोल्हापूरच्या पन्हाळा रोडवर भीषण अपघात. काही जण किरकोळ जखमी. चारचाकीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. जर्मनी एअरलाइन्सकडनं 20,000 विमान फेऱ्या रद्द. जर्मनीचे प्रमुख एअरलाइन्स लुफ्थान्साचा निर्णय. इंधनाचा खर्च नियंत्रित करण्यासाठी निर्णय. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये चढ उतार. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवल्यानंतरही होर्मुझ अशांतच. इराणचा मालवाहू जहाजांवर अंदाधुंद गोळीबार. होर्मुझमधून भारताकडे येणारं जहाज इराणनं रोखलं. इस्लामिक गार्डनं घेतलं ताब्यात. जहाज परवानगीशिवाय होर्मुझमधून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचा इराणचा आरोप. अमेरिका इराण शांतता चर्चेची दुसरी फेरी लवकरच होण्याची शक्यता. ट्रम्प यांनी दिली गुड न्यूज. तर पाकिस्तानची मध्यस्थी यशस्वी होण्याची शक्यता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.